एका 70 वर्षाच्या माणसासाठी गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि बायडू यांच्यात चक्क अब्जावधींची लढाई जुंपली होती. हे ऐकून विश्वास बसणार नाही, पण हेच सत्य आहे. 2012 सालची गोष्ट आहे. जेफ्री हिंटन यांना स्लीप डिस्क नावाचा भयंकर आजार होता. यामध्ये ते बसू शकत नव्हते. पण उभं राहून काम करणाऱ्या या माणसाच्या डोक्यात होती न्यूरल नेटवर्कची संकल्पना. जी संकल्पना 50 वर्ष जगाने फेटाळून लावली होती. पण जेव्हा त्यांच्या डीप लर्निंग टेक्नॉलॉजीने प्राण्यांचे आणि फुलांचे फोटो अचूक ओळखले, तेव्हा सिलिकॉन व्हॅली हादरले. त्यानंतर जेफ्री हिंटन यांनी आपल्याच कंपनीचा ऑक्शन ठेवला आणि या ऑक्शनला होते गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि चीनची बायडू कंपनी. ही बोली $12 मिलियन पासून सुरू झाली आणि $4.5 कोटी पर्यंत येऊन पोहोचली. पण खरी गंमत तर पुढे आहे. या बोलीची किंमत वाढत असताना जेफ्री हिंटन यांनी ही बोली इथेच थांबवली आणि आपली कंपनी गुगलच्या हातात दिली. याचं कारण पैशासाठी नाही, तर चीनच्या हातात ही कंपनी जाऊन त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यांनी ही कंपनी गुगलला दिली. आज आपण जे AI वापरतो त्याची ठिणगी जेफ्री हिंटन यांच्या त्या एका निर्णयात होती. तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.